लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा एक विश्व हिंदू परिषदचा सतीश नौबादे म्हणणारा 60 मुलींना त्यांनी सांभाळून ठेवले, पळून गेलेले पोऱ्या. लक्षात आलं का? 60 मुली पकडून आणले. हिंदू सोबत पळून गेलं तर काय वाटत नव्हतं, परंतु विचित्र तुमच्या समोर आम्ही सांगू शकत नाही तसा परिणाम त्या ठिकाणी झाल्यामुळं त्यांना पकडून ठेवण्यासाठी 1 दिवस त्यांना उशीर झाला आणि आम्ही 3 रूम त्यांच्यासाठी ठेवलो होतो, बंदच ठेवलो रूम. लक्षात आलं का? नंतर मी विचार असा का केला तो, आणि बरेचसे लोक बाहेर झोपले तो रूम मध्ये झोपत होते. आपा 60 मुलींना मी वाचवायचं काम मी केलेले आहे. त्यासाठी तुमचा रूम मठ पुरा बंद राहिला तर जमत होता, परंतु त्या मुलींना मी खुल्ला केलो हे आनंदाचं. अशा प्रकारचे मोठे मोठे त्यांच्याकडून भरपूर मला ऐकायचं होतं, परंतु कधीतरी वेळ भेटला तर त्यांना आम्ही बोलून घेऊ. त्या ठिकाणी इथं तुमचा बसण्याच्या कॅपॅसिटी इथं राहिलेले नाहीये, कारण आता पळायचं राहिलेले आहे. तुम्हाला कधी जावं सगळ्याला जायचंय, परंतु जाता जाता काही ना काही भरून घेऊन जावा. कारण आज अनुष्ठानाचा सोहळा म्हणजे आखरीचा जो उपचार म्हणजे गुरुमाऊलीचा विचार म्हणजे तुमचा जन्माचा सार्थकता करून घेण्याचा जो विचारधारा आज तुमच्या पदरामध्ये पडणार आहे. त्याकरता तुम्ही आश्रय म्हणत होतो, या प्रकारे आश्रय घेण्यासाठी सगळ्या वस्तूचा आवश्यक असते. त्याप्रमाणे आम्ही जे काम आम्ही केलो, लक्षात आलं का?